मला अक्कलदाढ उगवत आहे आणि यावर माझ्या नवऱ्याचं म्हणणं असं होतं की बाई मला अजून अक्कलदाढ आलेली नाही आणि तुला कुठून यायला लागली. तेव्हा मी इतकंच म्हणले की मला अक्कल आलेली आहे, त्यामुळेच मला अक्कलदाढ येत आहे. जरी का चष्टेवारी म्हणत असेल, पण अक्कलदाढ मला एवढी जास्त त्रास द्यायला लागली ना सरळ खाता येते ना बोलता येतं ना काही पिता येते, समजतच नाही की नक्की दुखतंय कुठं. त्रास दवाखान्यामध्ये चालली होते. एकीकडे अक्कलदाढ दुखते तर दुसरीकडे किडलेले दात आहे ना ते दुखत आहे. जे मी टेम्पररी केलं होतं ना फिलिंग, तेच आता परमनंट करायला आली होते आज. त्यांनी मला मागच्या सोमवारी हे सांगितलं, पण मी आली या सोमवारी. हे सांगा की तुम्हाला अजून अक्कलदाढ आली आहे की नाही. तर येताना ना नर्सरीमध्ये थांबलो होतो, 2 झाडांच्या कुंड्या घेऊन आलो आणि एक छोटंसं झाड घेऊन आलेलं आहे. हे पर्पलवालं दिसते ना ते घेऊन आलेले आहे मी. मेन म्हणजे जेव्हा मी घरी आलो ना तेव्हा मी फेसवॉश नाही केला, फक्त वाईप्सने चेहरा पुसून घेतला. कारण फेसवॉश करत बसला की जास्त वेळ लागतो आणि मला त्याचा कंटाळाही येतो. आज खरं तर मी भाकरी बनवत होते, काल पण मी बनवले होते आणि आज दुसरा दिवस आहे. मी प्रयत्न करत आहे चांगली बनवायची आणि दुसऱ्या दिवसाच्या प्रमाणे मी चांगलीच बनवत आहे. आणि खरं तर एखादीच फुगते नाही तर दुसऱ्या सगळ्या चपट्याच बनत होत्या, थोड्याशा करपत होत्या. मेन म्हणजे मला भाजायला जमत होतं, पण मी शिकतही आहे आणि नवीन असल्यामुळे थोडंसं मला नवीन आणि छान वाटत आहे.